आजकाल आपण पाहिलेलं आहे की बरेच जणांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो. कॉन्स्टिपेशन हे खूप कॉमन झालेलं आहे. पण हे कॉन्स्टिपेशन घालवण्यासाठी तुमच्या अगदी बेसिक सवयींवर काम करायला पाहिजे आणि त्या सवयींवर काम केलं जात नाही. माझ्याकडे जेव्हा क्लायंट्स येतात तेव्हा त्यातल्या बरेच जणांना कॉन्स्टिपेशनचे इश्यूज असतात. पण अगदी त्यांच्या छोट्या-छोट्या सवयींवर काम केल्यानंतर आमच्या इथे आल्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये त्यांचा कॉन्स्टिपेशनचा इश्यू रिझॉल्व्ह झालेला असतो. सगळ्यात पहिलं आणि इम्पॉर्टंट कारण म्हणजे ते खूप भरभर जेवत असतात. तुम्ही जेवताना जसं आपल्याकडे पूर्वीच्या काळात म्हटलं जायचं, की एक घास 32 वेळा चावला पाहिजे. ही सिंपल सवय तुम्ही जर तुमच्या रोजच्या आहारामध्ये इम्प्लिमेंट केली, तर तुमचं कॉन्स्टिपेशन बऱ्याच प्रमाणामध्ये रिझॉल्व्ह होतं. त्यामुळे घास चावताना 32 वेळा चावा. दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी प्या. तुमची झोप व्यवस्थित घ्या. तुम्ही दिवसभर व्यवस्थित हालचाल करा. सकाळचा काहीतरी व्यायाम करा. रात्रीचा तुम्ही वॉक करा. सतत एका जागेवर बसून राहू नका आणि सगळ्यात जास्त कॉन्स्टिपेशनला इम्पॅक्ट करतं ते म्हणजे तुमची रात्रीची झोप, खूप लेट नाईट जागरण करणं, नंतर खूप कमी झोपणं, ह्या गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या बॉडीला आराम मिळत नाही. तुम्ही जे काही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचत नाही आणि ते अनडायजेस्टेड फूड तसंच राहिल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं. त्यामुळे तुमच्या झोपेवर सुद्धा काम करा. तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या सवयींवर तुम्ही काम केल्यानंतर तुमचं कॉन्स्टिपेशन विदाऊट एनी ट्रीटमेंट किंवा विदाऊट एनी हेडेक अगदी व्यवस्थित जाऊन तुमचं पोट रोज साफ व्हायला सुरुवात होईल.